रामकृष्ण हरी. माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? बाहेरचे जग की स्वतःचे विचार? आज आपल्याकडे सर्व काही आहे. वेगवान वाहने आहेत, माहितीचे भांडार आहेत, पण एक गोष्ट मात्र आपण कायमची हरवून बसलो आहोत, आणि ती म्हणजे मनाची शांती. आपले मन एका विचित्र प्रवासात अडकले आहे. ते एकतर भूतकाळातील दुःखांचे ओझे वाहते किंवा भविष्यातील काल्पनिक भीतीचे इमले बांधत राहते. या वैचारिक कोलाहलात आपण आजचा क्षण जगणेच विसरून गेलो आहोत. नमस्कार मंडळी, मी दिव्या वालवडकर. आपलं माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. याच भरकटलेल्या मनाला योग्य दिशा कशी द्यायची हे आपण यापूर्वी मनाचे श्लोक आणि नित्य पठणाच्या श्लोकांवरील आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिले आहे. आणि हीच तर आपल्या महान भारतीय संस्कृतीची खरी ताकद आहे. आपल्या संस्कृतीत असा कोणताही प्रश्न नाही ज्यावर उपाय नाही. माणसाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कायम प्रेरित, आनंदी आणि आशावादी ठेवण्यासाठी आपल्याकडे अथांग असा ज्ञानभांडार उपलब्ध आहे. तर याच ज्ञानभांडारातील आपल्या या अशांत मनाला वर्तमानाच्या तळाशी स्थिर करण्याचे अत्यंत प्रगत शास्त्र महाराष्ट्राच्या मातीत 700 वर्षांपूर्वीच एका 16 वर्षाच्या महापुरुषाने लिहून ठेवले आहेत. आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाच्या महासागरात आपले पहिले पाऊल टाकणार आहोत. आज आपण हरिपाठातील पहिल्या 9 अभंगांचा तो गूढ अर्थ पाहणार आहोत, जो मानवी मनाला एका अनामिक आणि अतर्क्य शांतीत विलीन करतो. ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या अगदी पहिल्याच अभंगात मानवी जीवनातील मुक्तीचे सर्वात मोठे रहस्य उलगडतात. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. तर मंडळी, इथे देवाचे द्वार म्हणजे कोणतीही दगडाची वास्तू नाही, तर देवाचे द्वार म्हणजे हा वर्तमान काळ. जो माणूस भूतकाळ आणि भविष्याचा पसारा सोडून एका क्षणासाठी का होईना ईश्वराच्या अस्तित्वात पूर्णपणे स्थिर होतो, त्याला साक्षात मुक्ती मिळते. जो श्रद्धेने नामस्मरण करतो त्याच्या पुण्याची कुणीच मोजदाद करू शकत नाही. पण हे करण्यासाठी आपल्याला घरदार सोडून हिमालयात जाण्याची गरज आहे का? तर अजिबात नाही. माऊली 3ऱ्या चरणात आपला हा गैरसमज दूर करतात. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. माऊली सांगतात की संसारात राहून आपले कुटुंब, आपली नोकरी, आपला व्यवसाय आणि सर्व जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असतानाच आपल्या जिभेला केवळ हरीच्या नामाची सवय लागू दे. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तर 4ही वेद आणि सर्व शास्त्रे आपले 2ही हात उभारून जगाला हेच एक परम सत्य ठामपणे सांगत आहेत की खऱ्या शांतीसाठी संसार सोडण्याची गरज नाही, तर संसारातील कर्माला नामाची जोड देण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण संसारात राहून अशी निस्वार्थ भक्ती करतो तेव्हा नेमके काय घडते? माऊली शेवटच्या ओळीत एक अत्यंत गोड रहस्य उलगडतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. महर्षी व्यासांनी महाभारतात हेच तर सर्वात मोठे रहस्य सांगितले आहे. त्रैलोक्याचा स्वामी, प्रत्यक्ष द्वारकेचा राजा असलेला भगवान श्रीकृष्ण हा पांडवांच्या शुद्ध आणि निस्सीम भक्तीमुळे त्यांच्या घरी कधी सखा, कधी मार्गदर्शक, तर कधी चक्क त्यांच्या रथाचा सारथी बनून उभा राहिला. याचाच अर्थ मंडळी, जेव्हा तुम्ही कोणतीही अट न ठेवता संसारात राहून ईश्वराचे स्मरण करता, तेव्हा तो ब्रह्मांडाचा मालक तुमचा रक्षक आणि सारथी बनून तुमच्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेतो. मग तुम्हाला भविष्याची चिंता करण्याची काय गरज? पण हे ज्ञान कुठे शोधायचे? हजारो पुस्तकात की तासनतास चालणाऱ्या चर्चांमध्ये? माऊली 2ऱ्या अभंगात आपला हा संभ्रम एका क्षणात दूर करतात. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. तर आजच्या जगात आपल्याकडे माहिती खूप आहे, पण शहाणपण हरवत चालले आहे. आपण एवढी पुस्तके वाचतो, एवढे विचार ऐकतो की नेमके सत्य काय हेच आपण विसरून गेलो आहोत.
माऊली पहिल्या आणि दुसऱ्या चरणात अत्यंत सुंदर उदाहरण देतात. जसे ताक घुसळून त्यातून लोणी काढले जाते, तसे 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे या सर्व अथांग ज्ञानसागराचे मंथन केले तर त्यातून निघणारे एकमेव सार म्हणजे परमेश्वर, हरिनाम. मग जर लोणी हातात आले असेल तर उरलेल्या ताकाची चर्चा कशासाठी करायची? वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणूनच व्यर्थ वादविवाद, दिखावा किंवा लोकांबद्दलच्या चर्चा आणि अनावश्यक माहितीचा कचरा डोक्यातून काढून टाका. थेट त्या ईश्वरी तत्वाला पकडा. तिसऱ्या ओळीत माऊली आपला सर्वात मोठा गैरसमज दूर करतात. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन. आपल्याला वाटते की देव खूप दूर आहे आणि त्याला मिळवण्यासाठी आपल्याला खूप कठीण दुर्गम व्रते, उपाशी राहणे किंवा जंगलात जाणे गरजेचे आहे. पण माऊली ठामपणे सांगतात की अरे वेड्या, तुझा आत्मा आणि तो परमात्मा, जीव आणि शिव एकच आहे. देवाला बाहेर शोधण्याच्या अवघड आणि क्लिष्ट मार्गांवर, दुर्गम अशा मार्गांवर तुझे मन अडकवू नकोस. अध्यात्म अत्यंत सोपे आणि साधे आहे. आणि जेव्हा तुम्ही ही साधी पण अथांग गोष्ट समजून घेता तेव्हा काय घडते? शेवटच्या ओळीत माऊली परमानंदाचे वर्णन करतात. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. वैकुंठ म्हणजे मरणानंतर मिळणारा आकाशातील स्वर्ग नाही. जेव्हा तुमचे मन शांत होऊन ईश्वराशी एकरूप होते तेव्हा याच जगात, याच क्षणी तुम्हाला माणसात आणि कणाकणात तो ईश्वर दाटून भरलेला दिसू लागतो, जिथे द्वेष नसतो, फक्त प्रेम असते. आणि मग तुमचे हे आयुष्यच वैकुंठ बनते. पण हे आयुष्य वैकुंठ बनवण्यासाठी सर्वात मोठा अडथळा असतो तो आपल्या मनाचा. आपल्या सतत बदलणाऱ्या भावना आणि विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी माऊली तिसरा अभंग सांगतात. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरी विने मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मांनी पुण्य होय. तर मंडळी, आज आपण स्वतःच्याच विचारांचे गुलाम झालो आहोत. कधी आपण प्रचंड उत्साहात असतो, कधी विनाकारण रागवतो, तर कधी निराशेच्या अंधारात बुडून जातो. यालाच शास्त्रात त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम म्हटले आहे. माऊली पहिल्या ओळीत स्पष्ट करतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार. तुमचे हे सतत बदलणारे विचार आणि भावना खोटे आणि तात्पुरते हे असार आहेत. खरे सत्य तर ते निर्गुण परमेश्वर आहे, जे तुमच्या आत अत्यंत शांत आणि स्थिर आहे. हरिपाठ हा केवळ जप नाही, तर तो भावनांच्या या लाटांमधून बाहेर पडून स्वतःच्या मूळ शांत स्वरूपात परत येण्याचा सारासार असा विचार आहे. पण मग देव कसा आहे? तो मूर्तीत आहे की निराकार आहे? माऊली दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत या वादावर कायमचा पडदा टाकतात. सगुण निर्गुण गुणाचे अगुण आणि अव्यक्त निराकार नाही जे आकार. देव सगुणही आहे आणि तो निराकारही आहे. तो या सर्व गुणांच्याही पलीकडचा अगुण आहे. संपूर्ण चराचर सृष्टी ज्या एका अदृश्य ऊर्जेवर चालत आहे तोच परमात्मा आहे. पण यातील सर्वात मोठी शोकांतिका कोणती असेल? तर ती माऊलींनी एकाच वाक्यात सांगितली आहे, हरी विने मन व्यर्थ जाय. तर मंडळी, मानवी मन हे प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे. पण जेव्हा या मनाला ईश्वराचा किंवा एका सर्वोच्च ध्येयाचा आधार नसतो तेव्हा ते मन इकडे तिकडे भटकत राहते. ते इतरांचा द्वेष करण्यात, चिंतेत आणि ओव्हर थिंकिंग मध्ये आपली सर्व ताकद व्यर्थ घालवते. ईश्वराविना भरकटलेले मन स्वतःचाच विनाश करते. आणि म्हणूनच शेवटच्या ओळीत माऊली आपल्याला आपल्या खऱ्या भाग्याची जाणीव करून देतात. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मांनी पुण्य होय. जर आज या धावपळीच्या जगात तुमचे मन शांत बसून रामकृष्णाचे ध्यान करत असेल, तुमच्या मुखात नाम येत असेल, तर स्वतःला सामान्य समजू नका. हे एका दिवसाचे काम नाही. तुमच्या अनंत जन्माच्या पुण्याची शिदोरी जेव्हा एकत्र येते तेव्हाच माणसाला खऱ्या परमार्थाची आणि नामाची गोडी लागते. हे नाम मिळणे हेच तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च असे यश आहे. आता नाम तर मिळाले, पण ते घेताना आपला भाव कसा असावा? आज आपण संसारात रात्रंदिवस राबतो, पण मनाला शांती का मिळत नाही?
कारण आपल्या कर्मात आणि भक्तीत समर्पण नाही. माऊली 4थ्या आणि 5व्या अभंगात आपला हा पोकळ अहंकार अत्यंत प्रेमाने पण ठामपणे मोडून काढतात. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती, बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. सायासे करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. तर मंडळी, आपण मंदिरात जातो, पूजा करतो, पण आपले लक्ष मात्र मोबाईलमध्ये किंवा बाहेरच्या चिंतेत असते. माऊली पहिल्याच ओळीत सांगतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. जोवर हृदयात खऱ्या प्रेमाचा भाव नाही, तोवर ती भक्ती पूर्णपणे कोरडी आणि व्यर्थ आहे. आणि अशा कोरड्या भक्तीने मनाला कधीच मुक्ती किंवा शांती मिळत नाही. माणूस देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतो, नवस करतो, धावपळ करतो. यावर माऊली अत्यंत गोड आणि थेट उपाय दुसऱ्या ओळीत सांगतात. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. अरे वेड्या, तू देवाला प्रसन्न करण्यासाठी उगाच स्वतःला का त्रास देतोस? तू उगाच का शिणतोस? उगार आहे निवांत, फक्त शांत बस. जेव्हा तुझे मन निवांत आणि पूर्णपणे शांत होते, तेव्हा देव तिथे आपोआप प्रगट होतो. तिसऱ्या ओळीत माऊली आजच्या धावपळीच्या आयुष्याला एक प्रश्न विचारतात. सायासे करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवन्या गुणे. आपण पैशासाठी, EMI भरण्यासाठी आणि करिअरसाठी दिवस रात्र सायास म्हणजे कष्ट करतो. पण ज्याने हे सर्व आयुष्य दिले, त्या ईश्वराशी संवाद साधायला, शांत बसायला आपल्याकडे 10 मिनिटंही नाहीत. हे कोणत्या शहाणपणाचे लक्षण आहे? या प्रपंचाच्या तणावातून बाहेर कसे पडायचे? माऊली शेवटच्या ओळीत सांगतात, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. फक्त हरिनाम घे. तुझ्या डोक्यावर प्रपंचाचा आणि भविष्याचा जो ताण आहे, जो ताण बसला आहे, तो एका क्षणात तुटून पडेल आणि तू आतून पूर्णपणे हलका होशील. मंडळी, हरिपाठाचे हे पहिले 4 अभंग म्हणजे आपल्या आयुष्याला लाभलेली एक महान अशी संजीवनी आहे. हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी किंवा देवारात ठेवण्यासाठी नाही, तर रोजच्या जीवनात जगण्यासाठी आहे. दररोज सकाळी याचा अर्थ समजून नामस्मरण करा आणि पहा तुमच्या आयुष्यातील सर्व तणाव आणि ओव्हर थिंकिंग एका क्षणात कसे शांत होतात. तर आज आपण पाहिले की भाव आणि समर्पण किती महत्वाचे आहे. पण जेव्हा माणसाला असा खरा बोध मिळतो, तेव्हा त्याच्या अहंकाराचे काय होते आणि भूतकाळात केलेल्या अनेक चुकांच्या ओझ्यातून हा हरिपाठ आपल्याला मुक्त कसा करतो? तर हे सर्व सखोल रहस्य आपण संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ भाग 2 मध्ये पाहणार आहोत. तुम्हाला संत ज्ञानेश्वरांच्या या दिव्य विचारांचा आणि आजच्या माइंड मॅनेजमेंटचा हा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. आपल्या महान भारतीय संस्कृतीच्या या आध्यात्मिक वारशाचा हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण मित्रपरिवाराला आणि विशेषतः आजच्या तरुण पिढीला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आयुष्यात एक आशेचा किरण मिळेल. अशाच परमपवित्र आणि जीवन बदलणाऱ्या ज्ञानासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःचे कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करत राहा आणि त्या ईश्वरावर विश्वास ठेवा. लवकरच भेटूया पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.